आहे ती सुद्धा आपण जाणून घेऊयात। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे, उद्या 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण एनडीटीव्ही मराठीवरती पाहतोय। उद्या 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार अशी माहिती आता समोर आलेली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण राज्याला ज्या युतीचे वेध लागले होते, उत्सुकता होती, अखेर तो क्षण येतोय। उद्या 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। 23 तारखेच्या आत युतीची घोषणा होईल असं संजय राऊत म्हणाले होते, मात्र आज तो मुहूर्त काही होऊ शकला नाहीये आणि आता उद्या 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। खासदार संजय राऊतांनी ट्विट करून ही घोषणा केली आहे, त्यामुळे ही अधिकृत घोषणा आता आपण पाहू शकतो। वाजत गाजत गुलाल उधळत दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्याची युतीची घोषणा करू असं खासदार संजय राऊत म्हणाले होते आणि त्यानंतर आज अखेर त्यांनी सांगितलंय की उद्याचा मुहूर्त काढण्यात आलाय। उद्या 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी आता आपण एनडीटीव्ही मराठीवरती पाहतोय। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। जवळपास 19 ते 20 वर्षांनंतर हा प्रीती संगम जो आहे, प्रीती संगम म्हणून म्हटलंय खासदार संजय राऊतांनी, तो घडून येतोय। देवेंद्र कोलटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। देवेंद्र, 12 वाजता उद्या युतीची घोषणा होणार आहे, सविस्तर अपडेट काय? वैष्णवी, आपण अगदी थोड्या वेळापूर्वीच बातमी दिली होती की उद्या दोन्ही ठाकरे बंधूंची राजकीय युती जाहीर होणार आहे आणि आता आपण बघतो की शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे आणि उद्या दोन्ही ठाकरे बंधूंची युती 12 वाजता जाहीर होईल अशा पद्धतीचे सूचक ट्विट आहे। ठिकाणी यामध्ये सांगण्यात आलेलं नसलं तरी उद्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। राजकीय युती जी आहे ती उद्या जाहीर होईल, कारण गेल्या काही दिवसापासून सतत चर्चा होत्या की ठाकरे बंधू तर एकत्र आलेले आहेत, निवडणुका एकत्र लढणार आहेत, मात्र राजकीय युती अद्याप जाहीर झाली नव्हती। या युतीकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं। त्याचसोबत दोन्ही बाजूचे जे इच्छुक उमेदवार असतील किंवा पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांचं देखील लक्ष होतं की युती कधी जाहीर होणार, कारण युती जाहीर झाल्यानंतरच पुढची जी रणनीती असेल, जाहीरनामा असेल, प्रचार असेल, या सगळ्या गोष्टी असतील किंवा अर्ज दाखल करणं असेल, त्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरू होऊ शकतात। त्यामुळे आता आपण बघतोय की संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे आणि उद्या 12 वाजता दोन्ही ठाकरे बंधूंची राजकीय युती जी आहे ती जाहीर होईल। देवेंद्र, आपण असेच आमच्या सोबत जोडून राहा। तुर्तास आपल्या प्रेक्षकांना आपण एक मोठी बातमी सांगतोय। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाली आहे। अभय देशपांडे राजकीय विश्लेषक आपल्यासोबत जोडले गेलेत। अभयजी, अत्यंत महत्त्वाचा असा हा निर्णय आहे, घोषणा आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातला ऐतिहासिक दिवस उद्या येऊ शकतो, कसं पाहता याकडे? नाही, एक स्पष्ट आहे की हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर मोर्चात एकत्र आल्यानंतर राजकारणात पुढच्या काळातही एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही युती होणार हे स्पष्ट झालं होतं। जागांची एकदा युती करण्याचा निर्णय झाल्यानंतर जागांची संख्या, विशिष्ट जागा आदी मुद्दे अडचणीचे येत नाहीत, त्यामुळे ती घोषणा होणार हे नक्की होतं। आणि आता उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झालेली आहे, त्यामुळे निश्चितपणे याला एक डेडलाईन आली होती आणि त्याचा निर्णय ते उद्या जाहीर करतायत। काही जागांच्या संदर्भात विशेषतः मराठी बहुल जे प्रभाग आहेत त्या संदर्भात दोघांचे दावे होते, त्याच्यामुळे चर्चा थोडीशी लांबली, परंतु तोडगा काढायचा ठरवून बसल्यामुळे चर्चेला त्याच्याबद्दलच्या काही फार अडचणी राहिलेल्या नाहीत असं दिसतंय आणि उद्या त्याबाबतचा निर्णय, अंतिम घोषणा कोण कुठल्या जागा लढवणार या संदर्भात होईल। आता फक्त जागांची संख्या सांगितली जाते का प्रभागही जाहीर केले जातात हे बघावं लागेल, कारण पक्षातली संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी अनेकदा उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपेपर्यंत किंवा ती शेवटाला येईपर्यंत जागा कुठल्या कोण लढवणार आहे हे सांगितलं जात नाही। तर उद्या फक्त संख्या सांगणार की प्रभागांची घोषणा होणार हे बघावं लागेल। अर्थातच अभयजी, आपण पाहतोय की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। खरं तर अनेकदा याआधी सुद्धा या संदर्भात चाचपणी झाली होती, मात्र नेहमीच तसं होऊ शकलं नव्हतं। आता मात्र हे घडवून येत आहे, कसं काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये किती वेळापर्यंत ही युती जी ती टिकू शकते? दीर्घकालीन असू शकते की काही यात संशय व्यक्त आहे, शंका एकमेकांच्या मनात दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये असू शकते का? नाही, एक निश्चित आहे की इतक्या वर्षाच्या मोठ्या कालखंडानंतर ते एकत्र आलेले आहेत। मुळात मनसेचं अस्तित्वही मान्य करण्याची शिवसेनेची तयारी नव्हती, परंतु आता राजकारणातले जे राजकारण 2022 पासून बदललंय पूर्णतः, आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनाही आता
कोणाची ना कोणाची साथ आवश्यक होती. मनसेलाही मागच्या एवढ्या 17-18 वर्षामध्ये कुठला टप्पा गाठता आलेला नाहीये. त्यामुळे मला वाटतं की दोघांच्या, कारण युती असेल किंवा आघाडी असेल, ही राजकीय अपरिहार्यतेतूनच जन्माला येत असते. आणि दोघांच्या पुढे आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यामुळे एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे. भविष्यातल्या राजकारणाच्या दृष्टीने आता तर कुठलेही असं वेगळं काही घडेल अशी चिन्ह आत्ता तरी नाहीयेत. कारण सत्ताधारी पक्षाकडे एवढं पाशवी बहुमत आहे की त्यांना नव्या साथीदाराची गरज पडेल अशी आत्ताची स्थिती नाहीये. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्था अतिशय महत्वाच्या आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल काय लागणार याच्यावर ठाकरे ब्रँड याचंही भवितव्य ठरणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात तो पुढच्या काळामध्ये किती प्रभावी राहणार हे स्पष्ट होणार आहे. आणि मग त्या निवडणुकीच्या निकालावर, एकूणच सगळ्या निकालावर पुढच्या काळामधली राजकीय समीकरणं मला वाटतं ठरतील. अभयजी, आपण असेच आमच्या सोबत जोडून राहा. आपण आपल्या प्रतिनिधींकडे जातोय, देवेंद्र यांच्याकडे जातोय. देवेंद्र, फक्त हे जे ट्विट जर बघितलं तर उद्या 12 वाजता हे 3 अक्षरे यावरती दिसत आहेत, पण युतीची घोषणेचे हे स्पष्ट संकेत आहेत. जागा कुठली असू शकते आणि जागा वाटपासंदर्भात होणार आहे का काही चर्चा? प्रवीण दरेकरजी आपल्यासोबत सध्या जोडले गेलेत. प्रवीणजी, मोठा निर्णय खरं तर दोन्ही ठाकरे बंधूंनी घेतलाय. आता एकत्र येणार आहेत, युती होणार आहे. आपण याबद्दल काय सांगाल? नाही, ते एकत्र येण्यासंदर्भात अनेक दिवस चर्चा होती. जवळपास ते एकत्र लढणार हे निश्चितच होतं. आता त्याची फक्त औपचारिक घोषणा बाकी होती आणि ती करणार असतील तर काही वेगळं नवीन घडतंय असं मला अजिबात त्या ठिकाणी वाटत नाही. कारण दोघांनाही त्यांच्या पक्षाच्या आणि नेतृत्वाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं किंतु परंतु काही झालं तरी त्या ठिकाणी दोघे एकत्रित लढतील. मनसे आणि उभाटा एकत्र लढेल अशा प्रकारचं चित्र होतं. आता त्याला मूर्त स्वरूप प्राप्त होत असेल आणि घोषणा होत असेल तर ते केवळ औपचारिकता असेल असं मला वाटतंय. प्रवीणजी, दोन्ही बंधू एकत्र येत आहेत. भाजप समोर हे कितपत मोठं आव्हान असेल असं वाटतं? नाही, भाजप सोबत शून्य आव्हान आहे. कारण आपण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं आव्हान कुठं होतं. उद्धव ठाकरे साहेब मातोश्रीत बसून होते आणि महाराष्ट्रात निवडणुकीच्या मैदानात माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अजितदादा रणांगणात होते. आणि त्याच्यामुळे मला वाटतं निवडणुका ह्या ओन कराव्या लागतात आणि दुर्दैवानं ते करण्याची मानसिकता नाहीये. केवळ इमोशनल गोष्टी उभ्या करून मुंबई तोडणार, मराठी माणसांचं काय होणार, आता आम्ही पण पाकिस्तानात आलेलो आहोत का? त्याच्यामुळं अशा प्रकारच्या भंपक घोषणा, भावनिक आव्हान लोकांना आता रुचत नाही. लोकांनी विकासाच्या राजकारणाला महत्व देण्याचं ठरवलंय. जे देशात मोदी साहेबांनी प्रस्थापित केलं की विकासावर मतदान होतं. महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या वेळेला विरोधकांवरही टीका केल्या नाही. फक्त मी विकासात्मक काय महाराष्ट्रासाठी करतोय, शहरांसाठी काय करतोय हे त्या ठिकाणी सांगितलं. आणि महाराष्ट्रातल्या नगरपालिकांमध्ये लोकांनी विकासाला मत दिलं आणि त्याच्यामुळे मुंबईत पण ज्या पद्धतीनं मुंबईचा चेहरा मोहरा माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बदलला जातोय त्या विकासाला मुंबईकर साथ देतील. आणि त्याच्यामुळे हे दोघे एकत्र आले काय, आणखी त्यात एका दोघांची भर पडली काय, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि आमच्या महायुतीला काहीही फरक पडत नाही अशा प्रकारची सद्यस्थिती आहे. धन्यवाद प्रवीणजी. आपण एनडीटीव्ही मराठी सोबत सविस्तरपणे आपली प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर आपले 2 प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. अक्षय कुलकेडवार आणि देवेंद्र कोलटकर आपल्यासोबत जोडले गेलेत. अक्षय, सगळ्यात पहिले तुमच्याकडे येते. आत्ताच आपण ऐकलं, प्रवीणजी म्हणाले की दोन्ही बंधू एकत्र आले किंवा अजून कोणी तिसरा आला तरी सुद्धा भाजपला फरक पडत नाहीये. पण काय वाटतं, हे दोन्ही बंधू जर एकत्र आले तर मुंबई महापालिका असेल किंवा इतरही ज्या महत्वाच्या महापालिका आहे, एकंदरीतच राजकारणावरती असा कसा परिणाम होऊ शकतो? नाही, एकूणच कुठल्याही पक्षाच्या राजकारण्याला किंवा कुठल्याही पक्षाच्या नेत्याला कुणी जर प्रतिस्पर्धी असेल तर हे बोलावं लागतं, हे दाखवावं लागतं की त्याचा आपल्याला परिणाम किंवा फरक पडणार नाही.
मात्र हे निश्चित आहे की दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आपल्या पक्षावर काय परिणाम पडेल याची चाचपणी, आपल्या महायुतीवर काय परिणाम पडेल याची चाचपणी एकत्रित महायुतीने देखील केली होती आणि यासोबत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांनी त्यांच्या पक्षीय या पातळीवरती केली होती. त्यामुळं सध्या जे बोलत असतील तर स्वाभाविक आहे त्यांना ते तसं बोलावं लागतं. मात्र आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी जर आपण बघितली तर यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासनं, साधारण 2 महिन्यांपासनं ज्या युतीची चर्चा सुरू होती, ज्या युतीच्या घोषणेचं भिजत घोंगडं होतं, त्या युतीची घोषणा उद्या वरळीच्या NSCI डोममधील एका हॉलमध्ये पत्रकार परिषद घेऊन केली जाईल. सभा होणार नाही, पत्रकार परिषद होऊ शकते अशी आत्ताच्या घडीची बातमी आहे. संजय राऊतांनी ट्विट केलेलं आहे. संजय राऊतांच्या ट्विटमुळे जी बातमी काल परवा आपण दिली होती, ज्या आपण शक्यता पडताळल्या होत्या, एकतर बांगूरनगरमध्ये सभा किंवा वरळी डोम येथे पत्रकार परिषद, तर त्यावर आता शिक्कामोर्तब होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. मात्र काल आपण सांगत होतो की सगळे माध्यम आज ही युतीची घोषणा होईल, आज युतीची घोषणा होईल असं सांगत असताना आपण बुधवारी ही युती जाहीर केली जाईल असं ठामपणे सांगितलं होतं. NDTV मराठीच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे. काही जागांवरचा तिढा अद्याप सुटलेला नाही, मात्र त्या अगदी बोटावर मोजण्या इतक्या जागा आहे. त्यामुळं युती जाहीर करण्यासंदर्भात राज ठाकरे यांचा हिरवा कंदील आहे असं सांगितलं जातं आहे आणि राज ठाकरे यांनी हिरवा कंदील दिल्यानंतरच संजय राऊतांनी हे सूचक असं ट्विट केलेलं आहे. त्यामुळं उद्या 12 वाजता युतीची घोषणा होईल हे जितकं निश्चित आहे, तितकंच युतीची घोषणा झाली तरी युतीचा संपूर्ण फॉर्म्युला जाहीर होणार नाही. टप्प्याटप्प्यानं या जागा जाहीर केल्या जातील, टप्प्याटप्प्यानं AB फॉर्म वाटले जातील, सगळ्या जागा नाही. आणि मला जी खात्रीलायक माहिती सध्या मिळाली आहे, यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाट्याला ज्या जागा येणार आहे, या ज्या खात्रीशीर जागा आहे, ज्या जागा वादग्रस्त नाही, कुठल्याही प्रकारचा ओढाताण ज्या जागांवर नाही, त्या उमेदवाराला कामाला लागण्याच्या सूचना देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहे. अक्षय, आपण असेच सोबत राहा, थोडं तुम्हाला थांबवते कारण की आपल्यासोबत ठाकरे सेनेचे महत्त्वाचे नेते अंबादास दानवे जोडले गेले. आता घोषणा केलेली आहे त्या पद्धतीने उद्या या सगळ्या गोष्टी सगळ्या क्लिअर महाराष्ट्रासमोर येतील. माझ्यासोबत अंबादास दानवे आहेत. दादा, संजय राऊत यांनी एक ट्विट केलंय उद्या 12 वाजता आणि सोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा फोटो आहे. जवळपास आता उद्या घोषणा अधिकृत होणार असाच त्याचा अर्थ आहे. कारण संजय राऊत साहेबांनी जे ट्विट केलं त्यात दोघांचा फोटो आहे, उद्धव साहेब आणि राज साहेबांचा. याचाच अर्थ उद्या ते 12 वाजता एकत्र येतील आणि या महाराष्ट्राला ज्या बातमीची अपेक्षा आहे ती बातमी, विशेषतः मराठी माणसाला जी बातमी वाटते लवकर व्हावी, ती उद्या होईल असं संजय राऊत साहेबांच्या याच्यातून प्रतीत होत आहे. महाराष्ट्रातील मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, सगळ्यांचं लक्ष या युतीच्या घोषणेकडे लागलेलं होतं. आता कुठेतरी हा आनंदाचा क्षण दोन्ही पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांसाठी आहे. बिलकुल आहे, हा आनंदाचा क्षण आहे. निश्चित महाराष्ट्रातील सगळ्या शिवसैनिकाला आणि मनसेच्या सुद्धा पदाधिकाऱ्यांना याचा निश्चित आनंद आहे. सगळ्यात महत्त्वाचं, राजकारण जे व्हायचं ते होत राहील, निवडणुका होत राहतील, परंतु दोन भाऊ एकत्र येणं हे सगळ्यात महत्त्वाची सुखावह घटना आहे. दादा, ही घोषणा फक्त मुंबईपुरती असणार की महाराष्ट्रातल्या सगळ्याच ठिकाणी अशा पद्धतीने मनसे आणि शिवसेना एकत्र येणार? सगळीकडेच एकत्र येतील. असं काय मुंबईपुरतं थोडी असतं ते. जिथं जिथं दोन्ही पक्ष आहे तिथे तिथे दोन्ही पक्ष एकत्र काम करतील. काय प्रॉब्लेम, त्याला अडचण काहीच नाही. तुमच्यासाठी हा क्षण कसा असणार आहे? कारण तुम्ही देखील अनेक प्रयत्न केले होते, भेटीगाठीतून प्रत्येक ठिकाणी होता तुम्ही, बैठकींमध्ये अनेकदा. नाही, हे प्रत्येक शिवसैनिकाला याचा आनंद आहे, मनसैनिकांना सुद्धा याचा आनंद आहे. आणि आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा आनंद मी तुम्हाला सांगितलं ना, जागा, निवडणुका, हा ठीक आहे, हा विषय काही तात्पुरता असतो, परंतु दोघं भावांची वज्रमूठ एकत्र येणं मराठी माणसासाठी सगळ्यात महत्त्वाचं, या महाराष्ट्रासाठी ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तो मला असं वाटतं आनंद माझ्यासारखे एक सामान्य शिवसैनिकाला निश्चित आहे. नक्कीच होते. अंबादास दानवे आणि प्रत्येक शिवसैनिकासाठी हा युतीची घोषणा म्हणजे आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. प्रोड्युसर राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV छत्रपती संभाजी. तर आताच आपण ऐकलं अंबादास दानवेंनी हा आनंदाचा क्षण असल्याचं म्हटलेलं आहे. आपले प्रतिनिधी देवेंद्र आपल्यासोबत आहेत. देवेंद्र, उद्या वरळी डोम मध्येच ह्या युतीची घोषणा होणार असं कळत आहे. आता सध्या कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे, कुणाकुणाला बोलवलं जाणार आहे? पत्रकार परिषद जरी असली तरी आपण पाहिलं 5 जुलैला जेव्हा एकत्र आले होते तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात याला साजरं केलं गेलं होतं आणि आता तर अधिकृत घोषणा होणार आहे.
नक्कीच वैष्णवी, आपण बघितलेलं आहे की काही महिन्यापूर्वी दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले. त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढल्या. कौटुंबिक कार्यक्रमाला ठाकरे बंधू एकत्र उपस्थित राहू लागले. 20 वर्षानंतर हे ठाकरे बंधू एकत्र आले. एकमेकांच्या घरी कुटुंबासह येणं झालं. राज ठाकरे जे आहेत ते मातोश्रीवरती आले. मातोश्रीहून उद्धव ठाकरे जे आहेत ते शिवतीर्थवरती गेले आणि त्यांची जवळीक जी आहे ती गेल्या काही महिन्यापासून सातत्याने वाढताना पाहायला मिळाली. दोन्ही पक्षाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, ते देखील हातात हात घालून वेगवेगळ्या मुद्द्यांवरती एकत्र येऊन आंदोलन करताना, कार्यक्रम घेताना आपल्याला पाहायला मिळत होते. त्यामुळे स्वाभाविक आहे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, खास करून महानगरपालिकेच्या निवडणुका आणि त्यातल्या त्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती या ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे महानगरपालिकांसाठी, खास करून मुंबई महानगरपालिकेचे हे ठाकरे बंधू एकत्र येतील अशी शक्यता देखील होती आणि त्या दृष्टीने या दोन्ही ठाकरे बंधूंची वाटचाल देखील दिसत होती. गेल्या काही दिवसापासून जागा वाटपाच्या संदर्भात देखील सातत्याने दोन्ही बाजूची नेते मंडळी जी आहे ती एकमेकांसोबत बैठका घेताना आपल्याला पाहायला मिळत होती. मात्र निवडणुकीसाठी अगदी काही दिवस राहिलेले असताना देखील राजकीय युती जी आहे ती या दोन्ही ठाकरे बंधूंची जाहीर झाली नव्हती. त्यामुळे राजकीय युती कधी जाहीर होणार हा सातत्याने प्रश्न जो आहे तो त्यांच्या समर्थकांकडून, कार्यकर्त्यांकडून किंवा राजकीय वर्तुळात देखील एक चर्चेचा विषय बनला होता. 2 दिवसापासून राजकीय युती आज जाहीर होईल, उद्या जाहीर होईल अशा पद्धतीची चर्चा सुरू असतानाच आता संजय राऊत यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि उद्या 12 वाजता ह्या राजकीय युतीची घोषणा दोन्ही ठाकरे बंधूंच्या होईल. स्वाभाविक आहे कशा पद्धतीने या सगळ्याची योजना असेल, कार्यक्रम कशा पद्धतीने घेतला जाईल की फक्त पत्रकार परिषद घेऊन आम्ही एकत्र आलेलो आहोत, हे राजकीयदृष्ट्या एकत्र आलेलो आहोत हे सांगितलं जाईल. जागा घोषित केल्या जातील का किंवा इतर काही भाष्य केलं जाईल का हे पाहणं तितकंच देवेंद्र, महत्त्वाचं थोडं तुम्हाला आहे. थांबवतोय. आपल्यासोबत मनीषा कायंदे जोडल्या गेल्या आहेत. मनीषाजी, शिवसेनेसाठी हा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस असणार आहे, आपल्या काय भावना आहेत? मला वाटतं तुमच्या वाक्यरचनेत थोडीशी फरक करायला पाहिजे. ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि ते वेगळे का झाले होते, मराठी माणसासाठी वेगळे झाले होते का, आणि एकत्र कशासाठी येत आहेत हे विचारलं पाहिजे. अर्थात तो मुद्दा आमच्यासाठी गौण आहे. मुळात म्हणजे मराठीच्या नावाने केवळ गळा काढण्यापेक्षा माननीय एकनाथजी शिंदे यांनी मुंबईच्या मूळ मराठी माणसासाठी जे हाऊसिंग पॉलिसीमध्ये पागडी ची घरं आहेत त्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर ओसी जवळजवळ 20,000 बिल्डिंगची ओसीच्या मुळे अडकलं होतं. तर हे सगळे मराठी माणसासाठी घेतलेले निर्णय आहेत आणि आम्ही विकासाचं राजकारण करतो. नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये पाहिलं की महायुतीला घवघवीत यश मिळालं. आम्ही एकत्र लढलो, वेगळे लढलो, तरी देखील लोकांनी, महायुतीच्याच लोकांना जास्तीत जास्त पसंती दिलेली आहे. आणि त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र येतात हे इमोशनल कार्ड खेळण्याचा प्रयत्न आहे आणि मराठी माणसासाठी काय केलं आणि काय झालंय हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मनीषाजी, खरं तर मराठी माणसाचा तुम्ही मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे. मराठी माणूस जो आहे किंवा मुंबई हा शिवसेनेचा नेहमीच बालेकिल्ला राहिला आहे आणि ठाकरे हे नाव मराठी माणसाच्या समोर नेहमी येत असतं. म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा होतोय की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं हे खरं तर एकनाथ शिंदे किंवा तुमच्या शिंदे सेनेसमोर कितपत आव्हान तुम्हाला वाटतंय? आम्ही ह्याला आव्हान मानतच नाही. मुळात म्हणजे ते वेगळे का झाले होते. आता मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येतात, मग वेगळे का झाले होते, कोणासाठी वेगळे झाले होते हे कधीच त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे एकत्र येताना मराठी त्याची वरळीच्या डोममध्ये 5 महिने झाले या कार्यक्रमाला. त्याच्यानंतर घरगुती हळदी कुंकाचे कार्यक्रम झाले, पुष्पगुच्छ, केक कापणं झालं. परंतु मूळ मुद्दा तोच राहतो की विकास काय आणि घरी बसून काय विकास करणार ते लोकांचा. त्यामुळे हे सगळं ठीक आहे, एक पिक्चर फोटो ऑपॉर्च्युनिटी आहे सगळी मीडियासाठी, परंतु त्या पलीकडे काही नाही. धन्यवाद मनीषाजी. एनडीटीव्ही मराठी सोबत आपण आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. यानंतर थेट जाऊयात, अक्षय आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अक्षय, काही वेळापूर्वीच तुम्ही म्हणाला होतात की तुम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार जागा वाटप पूर्णतः जे आहे ते समोर येणार नाहीये. काही ठिकाणी काही गोष्टी ज्या आहेत ते राखीव ठेवल्या जाणार आहे. नेमकं या संदर्भात काय सविस्तरपणे सांगाल? एकूणच आपण बघतोय की वेळेची अपरिहार्यता आहे आणि त्यामुळं जागा वाटपाची चर्चा ही अंतिम टप्प्यात असली तरी जागा वाटपाची चर्चा पूर्ण झालेली नाही. त्यामुळं उद्या या 2 ठाकरे बंधूंची फक्त युती जाहीर होणार आहे. एखाद्या वेळी जितक्या जागांवरती एकमत झालेलं आहे तेवढंच जाहीर होईल.
मात्र फॉर्म्युला उद्या जाहीर होणार नाही. अत्यंत खात्रीलायक सूत्रांची माहिती, जे नेते मनसे आणि शिवसेनेचे या चर्चेमध्ये सहभागी असतात तर त्यांच्या माध्यमातून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार उद्या युती जर जाहीर झाली या दोन बंधूंची तर त्या युतीमध्ये कुठल्याही प्रकारे जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होणार नाही. यामागची दोन कारणं आहे. जर जागा वाटप जर जाहीर केलं गेलं तर त्या ठिकाणी जे नाराज उमेदवार आहे की ज्यांना जागा मिळू शकल्या नाही एक बंडखोरी होऊ शकते. कारण पक्षात इनकमिंग आउटगोईंग हे अनेक ठिकाणी सुरू आहे. त्यामुळं त्या नाहक बंडखोरीचा त्रास, नाराजीचा त्रास अनेक नेत्यांना सहन करावा लागू शकतो. त्यामुळं एक टप्प्याटप्प्याने जे आहे जागा वाटप केलं जाणार आहे. टप्प्याटप्प्याने काही जागा घोषित करण्यात येणार आहे. त्यापैकी ज्या जागा निर्विवाद आहे, दोन्ही पक्षांचा ज्या जागा वाटपाबद्दल आक्षेप नाही, अशा दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणच्या उमेदवाराला खासगीत फोन करून कामाला लागण्याच्या, निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देखील तुम्हाला इथे थांबवते, पुन्हा तुमच्याकडे येईल. मात्र आपल्या सोबत शीतल म्हात्रे सध्या जोडल्या गेल्या आहेत. शीतलजी, महत्वाचा निर्णय झालेला आहे, अखेर उद्या घोषणा होणार आहे. आपली काय प्रतिक्रिया आहे? आपण याकडे कसं पाहताय? एक लक्षात घ्या की नगर परिषदेचे रिझल्ट लागल्यानंतर त्यांची जी दाणादाण उडालेली आहे त्याच्यामुळे त्यांना हे करणं त्यांची अपरिहार्यता आहे. 0+0=0 त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. हे आज ना उद्या होणार होती याची सगळ्यांना कल्पना होती, परंतु अजूनही सगळं काही व्यवस्थित आहे असं नाही. अजूनही तुम्ही लक्षात घ्या ते जागांची जागा ते डिक्लेअर करत नाहीयेत, अजूनही फॉर्म्युला डिक्लेअर करत नाहीयेत. आणि याची सगळ्यात घाई जर कोणाला लागली असेल तर ती महाप्रवक्ते संजय राऊत यांना लागलेली आहे. कारण फक्त त्यांनीच ही गोष्ट डिक्लेअर केली आहे. ऑफिशियली दोन्हीही पक्षाकडून त्यांच्या हँडलवर ह्या गोष्टी आलेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे ही त्यांची गरज आहे आणि ही गरज म्हणून ते एकत्र येत आहेत आणि त्याच्याने आम्हाला महायुतीला काहीही फरक पडणार नाही. धन्यवाद शीतलजी, आपण NDTV सोबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेत. अतुलजी, जर आपण पाहिलं ज्यांच्यासोबत राजकीय नेत्यांसोबत बोललं जात आहे या युतीचा कुणावरच काही परिणाम होणार नाही असं ते म्हणतायत. मात्र आपण उद्धव ठाकरेंच्या सोबत काम केलेलं आहे, महाविकास आघाडीचा आपण एक घटक पक्ष आहात. आपल्याला काय वाटतं, या युतीचे कसे परिणाम होऊ शकतात? नाही, असं आहे की प्रत्येक पक्षाला अधिकार आहे आपला की त्यांनी कोणासोबत युती करायची आणि कशा पद्धतीने निवडणुकांना समोर जायचं. आता प्रश्न आमचा तर आम्ही जाहीर केलेलं आहे की आम्ही स्वतंत्र निवडणूक जी आहे ती लढणार आहे. आता ज्यांना भीती वाटत आहे ते समोर येऊन प्रतिक्रिया देतात आहे काही फरक पडणार नाही, त्यांचं अजून ठरलं नाही किंवा त्यांच्या अजून जागा ठरल्या नाही, त्यांच्यात भांडणं होतील असं वगैरे विचार करून आणि सांगतात की आम्ही नगरपालिकाच्या निवडणुका जिंकलो. तुम्ही नाही जिंकले, निवडणूक आयोग जिंकला आहे. कोणी सांगितलं बीजेपी जिंकलेली आहे? तेलंगणामध्ये, पंजाबमध्ये, केरळमध्ये बॅलेट पेपरवर ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या तिथे तर हे 0 आहे. का 0 आहे तिथे? पंजाबमध्ये 0, तिरुवनंतपुरममध्ये 1 महानगरपालिकामध्ये 32-33 झाले. त्याची इतकी मोठी बातमी झाली. पण मोठ्या प्रमाणावर 3,500 जास्त जागा आम्ही जिंकलो, सगळंच आम्ही जिंकलं केरळ पूर्ण, त्याची थोडी बातमी झाली नाही. ही गोष्ट एक आहे की निवडणूक आयोगाला हाताशी घेऊन आम्ही असं जिंकू, आम्हाला इतक्या जागा येतील, आम्हाला तितक्या जागा येतील हे स्पष्ट आहे. निवडणूक आयोग कुठलीच गोष्ट ऐकत नाही. एवढा पैशाचा भडी मारतो ते ऐकत नाही. धाकदपटशा होतो, कॅन्डिडेट बसवले जातात विरोधी पक्षाचे, त्याच्या संदर्भात निवडणूक आयोग कुठली कारवाई करत नाही. पोलीस शांत बसलेले आहे. पोलीस सुद्धा निवडणूक आयोगाच्या अंडर काम करतात. आणि वोटर लिस्टमध्ये ज्या ज्या त्रुटी आम्ही दाखवलेल्या आहे त्या त्रुटीच्या संदर्भामध्ये कुठली सुधारणा होत नाही. बोगस वोटिंग आम्ही अडवलं तर आमच्यावर केसेस झाल्या. बोगस वोटिंग होण्यापासून आम्ही अडवलं, पकडले तर आमच्या इथे नागपूरला नागेश्वर नगरमध्ये तिथे आमच्याच लोकांवर बिडगाव नगरपालिकेमध्ये गुन्हे दाखल केले. त्या अशा पद्धतीने निवडणुका जे घेऊन राहिले ना याचे परिणाम फार मोठे होणार आहेत. अर्थातच जनता एका पॉईंटपर्यंत सहन करेल, एका पॉईंटपर्यंत जनता सहन करेल. मात्र आपण ज्या पद्धतीनं आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहे या युतीचं आपणही स्वागतच करताय. आपल्याला वाटतंय की याचा परिणाम हा मुंबई महापालिकेवरती होऊ शकतो? स्वागत करण्याचा किंवा नाही करण्याचा काही प्रश्न येत नाही. महानगरपालिकांच्या या स्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी असंच नाही. आमची इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती, महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी होती. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही संपूर्ण अधिकार जे आहे ते आमच्या स्थानिक नेत्यांना दिले होते की कोणासोबत जायचं आहे, कोणासोबत नाही जायचं आहे. प्रोव्हायडेड त्याच्यामध्ये अट एकच होती की ते इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीचे घटक असले पाहिजे. त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. चांगला आहे, दोघं भाऊ एकत्र येतात आहे, कुटुंब एकत्र आले पाहिजे. खूप कुटुंब फोडून झाले बीजेपीकडनं.
धन्यवाद आता अतुलजी. जे आपण आहे, आणि एक गोष्ट बघा ना, सगळ्या म्हणजे परिवारवाद करणारे सगळ्यांच्या बायका उभ्या आहेत, सगळ्यांच्या मुली, सगळ्यांच्या बहिणी. एका ठिकाणी तर नांदेडमध्ये 6 जणांना तिकीट दिली घरच्या. शाबास बीजेपी. म्हणजे जे म्हणणार, ज्यांना म्हणणार की हे करप्ट आहे, त्यांना पार्टीत घेऊन मोठं पद देणार. म्हणजे बीजेपी ज्या ज्या गोष्टीचा विरोध करणार, ज्या गोष्टी बीजेपी स्वतः करणार, हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे. धन्यवाद अतुलजी. NDTV मराठी सोबत आपण सविस्तरपणे प्रतिक्रिया दिलेली आहेत. खरं तर स्वागत आहे या दोन्ही भावांच्या युतीचं. कुटुंबाने एकत्र आलंच पाहिजे. मात्र निवडणूक हा वेगळा भाग असतो आणि त्यावेळी वेगळ्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवली जाते असं अतुल लोंढे म्हणाले. आणि एकंदरीतच आता आपण पाहिलं तर महापालिका निवडणुकांच्या संदर्भामध्ये काँग्रेस हा महाविकास आघाडीचा भाग नाही आहे, ते स्वतःच लढणार आहेत. त्यानुसार आता त्यांनी हे वक्तव्य केल्याचं कळत आहे. तर आपले प्रतिनिधी देवेंद्र आणि अक्षय आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेत. देवेंद्र यांच्याकडे पुन्हा एकदा मी येते आहे. देवेंद्र, उद्या महत्वाची ही जी सगळी घडामोड आहे ती घडणार आहे. या संदर्भात आता नेमकं तयारीला कशी सुरुवात झालेली आहे? अजून तरी राज ठाकरे असेल किंवा उद्धव ठाकरे असतील, या दोघांकडनं अधिकृत घोषणा त्या संदर्भात आलेली नाहीये. वैष्णवी बरोबर आहे. नुकतंच संजय राऊत यांनी सोशल मीडियाच्या द्वारे ही माहिती दिलेली आहे की उद्या दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील आणि जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार एक पत्रकार परिषद होईल आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच ही सगळी घोषणा केली जाईल. तयारीचा जर आपण उल्लेख केला तर जी गोष्ट मराठीच्या मुद्द्याच्या अनुषंगी झाली होती त्यावेळी एक मेळावा घेण्यात आला होता आणि त्या अनुषंगी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे तो भाग वेगळा असला तरी उद्या फक्त पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे की दोन्ही ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्रित आलेले आहेत आणि पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट केल्या जातील व जागा असतील किंवा इतर गोष्टी असतील. त्यामुळे तयारीचा असा भाग नाहीये. मात्र दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येणं सिम्बॉलिकली हे कार्यकर्त्यांसाठी एक ऊर्जा देणारं असणार आहे. कारण समोर निवडणूक आहे मुंबई महानगरपालिकेची आणि जसं मी मगाशी सांगितलं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती दोन्ही ठाकरे बंधूंसाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण दोन्ही ठाकरेंचं अस्तित्व जे आहे ते मुंबई महानगरपालिकेवर किंवा मुंबईवरती अवलंबून आहे. कारण ठाकरे म्हटलं का मुंबई असं गेल्या अनेक वर्षाचं समीकरण आहे आणि आता भाजप जे आहे ते मुंबई कुठल्याही पद्धतीने स्वतःच्या ताब्यात ठेवू पाहत आहे किंवा मुंबईचा महापौर जो आहे तो स्वतःचा बसवू इच्छित आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षाचं समीकरण हे यंदाच्या वर्षी तुटणार का? ठाकरेंच्या अस्तित्वाला यामुळेच धोका आहे आणि त्या अनुषंगेच ठाकरेंसाठी ही निवडणूक जी आहे ती अत्यंत महत्वाचा तुम्ही हा मुद्दा इथे उपस्थित केला. देवेंद्र, अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी उपस्थित केलाय आणि त्याचनुसार मी पुढचं विचारण्यासाठी आता अक्षय यांच्याकडे जाते. अक्षय, ठाकरेंच्या अस्तित्वासाठीचा हा सगळा मुद्दा आहे आणि मराठी माणसासाठी मुंबईसाठी ही युती अत्यंत महत्वाची म्हटली जाते. पण याच एका मुद्द्यावरती महापालिका ठाकरे कितपत त्यांना याच्यामध्ये यश मिळेल आणि ते जिंकू शकताय का? एकूणच दोन्ही ठाकरे बंधूंचा करिश्मा कितपत चालेल, भाजपा आणि शिंदे गटाचा करिश्मा कितपत चालेल ह्याचं भवितव्य 16 जानेवारीला समोर येईल. मात्र ज्या प्रकारे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी माणूस असेल, जो ठाकरेंना मानणारा मराठी माणूस आपण बोलतोय, जो राज ठाकरेंना मानणारा असेल त्यांना असं वाटत होतं की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत जावं. जे उद्धव ठाकरेंना मानणारी लोक होती त्यांनी देखील असं त्यांना वाटत होतं की उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्यासोबत हातमिळवणी करावी. त्यामुळं आता 1+1 11 हे राजकारणामध्ये होतात का? या दोन भावांची ताकद नेमकी ही त्याचा गुणाकार होतो का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण कित्येक वर्षांपासनं अनेक लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या. स्वतः पक्षातले नेते देखील दोन भावांनी एकत्र यावं असं म्हणत होते. अनेकदा प्रयत्न देखील झाले. 2017च्या महानगरपालिका निवडणुकामध्ये देखील अशा प्रकारचा एक प्रयोग करण्याची तयारी पडद्यामागे सुरू होती. यावेळी जर आपण बघितलं तर ही तयारी जी आहे ही पडद्यावरती सुरू होती. मात्र 2014च्या निवडणुका असतील, विधानसभा निवडणुका, त्यासोबत 2017च्या महानगरपालिका निवडणुका असेल, ह्यावेळी देखील पडद्यामागून बरीचशी तयारी या दोन बंधूंच्या एकत्र येण्याची सुरू होती. त्यावेळी हे प्रयोग यशस्वी होऊ शकले नाही. मात्र आता मराठीच्या मुद्द्यांवरनं एका व्यासपीठावर आलेले दोन बंधू आता राजकारणाच्या पटलावरती एकत्रित निवडणुकीला सामोरं जात आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी कुठल्याही पक्षासोबत अधिकृतरित्या उद्या जी युती जाहीर होणार आहे
अधिकृतरित्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी कुठल्याही पक्षाबरोबर युती करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळं या राजकारणामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणूक असेल किंवा राज्यातल्या मुंबईसह इतर 18 जागांच्या 18 महापालिकांच्या निवडणुका असतील, या ठिकाणी हा प्रयोग कितपत यशस्वी होतो हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आणि हे सगळं म्हणजे 2 ठाकरे बंधूंचा करिश्मा किती चालतो हे महायुती म्हणजे महायुतीमध्ये असलेले जे इतर 2 पक्ष आहे, भाजपा असेल आणि शिंदेची शिवसेना असेल, यांच्या युतीचं काय होतं, कुठे बंडखोरी होते, या सगळ्यावरती ही या ठाकरेंच्या करिश्म्याची गणित अवलंबून असणार आहे. अर्थातच मराठी मतदारांची संख्या साधारण 30 ते 35% मुंबईमध्ये आहे. त्यामुळं मराठी बहुल भागामध्ये स्वाभाविक आहे की भाजपा असेल किंवा शिवसेना असेल, ज्यांच्या वाट्याला त्या जागा जाईल ते देखील मराठी उमेदवारच देतील. त्यामुळं मराठी मतांचं विभाजन होईल. हे सगळं होत असताना अक्षय, आपण ज्या संदर्भात बोलतोय की मराठीचा हा मुद्दा आहे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं हे अगदी पहिल्यांदाच होतोय. खरं तर मनसेनं पहिल्यांदा अधिकृतरित्या युती सुद्धा केलेली आहे. हे सगळे विषय जर लक्षात घेतले तर ही युती खरं तर महत्वाची म्हणून पाहिली जाते. पण नेमकं याचे खरंच तेवढे परिणाम होणार आहे का? ज्या मुद्द्याला धरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहे ते कितपत यशस्वी होऊ शकतं हे तर आगामी काळातच करेल. अक्षय आणि देवेंद्र दोघांनाही धन्यवाद. अगदी सविस्तर अपडेट आपण या संपूर्ण प्रकरणाबद्दल दिली आहेत. तर याच युती संदर्भात काही वेळापूर्वी संदीप देशपांडे बोलत होते. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूयात. घोषणा ओपन सिक्रेटच आहे, त्याच्यामध्ये काही विषय नाही आहे. पण अजून काही जागांवर आमचे नेते मंडळी चर्चा करत आहेत. ती चर्चा चालू आहे आणि चर्चा झाली, युती तर झालेलीच आहे, होण्याच्याच मार्गावर आहे. ऑफिशियली त्याची घोषणा सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी करतील. परंतु संजय राऊत मात्र आज कार्यक्रम होणार आहे, भव्य कार्यक्रम होणार आहे असं रोज म्हणतायत. नाही, कार्यक्रम कधी करायचा, युती जाहीर कधी करायची याच्या संदर्भातला निर्णय राजसाहेब आणि उद्धवसाहेब मिळून घेतील, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही आहे. जागा वाटपाची चर्चा अजून चालू आहे, ती झाली की तुम्हाला सांगू.